मित्रांनो, नमस्कार, स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. बीपी म्हणजे फक्त आकडेवारी नव्हे, तो आपल्या जीवनशैलीचा आरसा आहे. गोळ्या आवश्यक असतील तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हव्यात, पण त्याचबरोबर आपली दैनंदिन सवयी, दिनचर्या ही सुद्धा बदलायला हवी, नव्हे काय? तरच त्या उपचारांना अधिक चांगली साथ मिळू शकेल. तेव्हा आज मी तुम्हाला सांगणार आहे, घरच्या घरी हमखास बीपी नियंत्रणात कसं ठेवता येईल याचे 7 सोपे योगिक मंत्र. मंत्र नंबर 1, दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहू नका. घाई गडबडीने कसला तरी विचार करून एकदम कामाला लागू नका. फक्त 2 मिनिटं का होईना शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस मी शांततेने जगणार आहे. मंत्र नंबर 2, श्वासावर प्रेम करा. दिवसातून 3-4 वेळा फक्त 5 दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. श्वास संथ झाला ना की मन सुद्धा संथ होईल, आणि मन संत झालं, मन शांत झालं की शरीराला विश्रांती मिळेल. मंत्र नंबर 3, ताण साठवू नका. ताण येणं स्वाभाविक आहे, आपल्या धावपळीच्या जीवनाचा तो भागच आहे, पण तो मनात साठवून का बरं ठेवावा? ताण आला की त्याला वाट मोकळी करून देऊ. सतत त्या नकारात्मक विचारांचं चरितचर्वण करत बसण्यापेक्षा डोळे बंद करू, श्वासावरती लक्ष आणू, श्वास रोखू आणि मनामध्ये चांगले सकारात्मक विचार सुरू करू. जेव्हा जेव्हा तणाव वाढेल ना, तेव्हा तेव्हा हा मंत्र नक्कीच फॉलो करा. मंत्र नंबर 4, रोज 15 मिनिटं स्वतःसाठी द्यायला हवी. दिवसातली 15 मिनिटं ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचार ही तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम भेट आहे. आपण 7 दिवस बीपी नियंत्रणासाठी 15 मिनिटाचा ध्यान प्राणायाम अभ्यास आजपासून सुरू केलेला आहे. काल सविस्तर माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे, त्याचा भरपूर लाभ घ्या. अजूनही तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला ती माहिती पोहोचली नसेल तर स्क्रीनवर मी माझा नंबर दाखवत आहे, त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज पाठवा. मंत्र नंबर 5, शरीराला हालचाल द्या. दररोज चालणं, सोपी योगासनं आणि हलकं प्राणायाम ही छोटी गुंतवणूक आहे. आरोग्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. मंत्र नंबर 6, आनंदाने जेवा. घाई घाईत मोबाईल पाहात, टीव्ही समोर जेवू नको. या अन्नाकडे प्रेमाने पाहू आणि शांत मनाने जेवण जेवू. मंत्र नंबर 7, चांगली झोप ही औषधासारखी आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल दूर राहू दे. 5 मिनिटं आपल्या आपोआप चालू असलेल्या श्वासाकडे पडल्या पडल्या लक्ष द्या. हीच गाढ झोप मिळवण्याची गुरुकिल्ली आहे, ज्यामुळे मन आणि शरीर दोघांनाही पुनरुज्जीवन मिळेल. तेव्हा मित्रांनो, शेवटचं पण फार महत्वाचं, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधच नव्हे, शांत मन, योग्य श्वास, नियमित हालचाल, चांगली झोप, सकारात्मक जीवनशैली या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. या सर्वांचा फायदा घ्या आणि घरच्या घरी पुढील अनेक वर्ष आपलं बीपी म्हणजे आपल्या आरोग्याचा मीटर हा चांगला ठेवू. धन्यवाद आणि शुभेच्छा.